आज आपण झटपट होणार आणि चविष्ट असं स्नॅक्स बनवणार आहोत. बघा किती सुंदर दिसतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं. साहित्यही खूप कमी लागतं. घरामध्ये जे उपलब्ध साहित्य असेल त्यापासून तुम्ही बनवू शकता. घरी पार्टी वगैरे असेल किंवा पाहुणे येणार असतील, घाई गडबडीच्या वेळी काय स्नॅक्स बनवावं समजत नाही, तर तुम्ही एकदा स्नॅक्स नक्की बनवून बघा. मुलंही आवडीने खातील. टिफिनमध्ये देण्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे. सोबतच आपण या बनवणार आहोत मस्त अशी चटपटीत चटणी. तर आधी सर्वप्रथम आपण चटणी बनवून घेऊया. तर इथे बघा चटणी बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये मी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर. देठासहितच घ्यायची म्हणजे चव खूप छान येते. आणि आपण इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहे थोडीशी. 10 पुदिन्याची पानं घ्यायची आहे, जास्त नाही. आणि लसूण घेतलेले आहेत, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, छोट्या मोठ्या आहेत तशा. तुम्ही जास्त घ्यायचे नाहीत लसूण. अर्धा इंच आल्याचे ना तुकडे करून घेतलेले आहेत. आलं नक्की घाला, चटणीला खूप छान चव येते. आता 2 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. सोबतच आपण चवीनुसार यामध्ये घालणार आहोत मीठ. आणि चटपटीत आणि आंबट असा फ्लेवर येण्यासाठी इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालते, किंवा मग तुम्ही 1-2 चमचे दही घातलात तरी चालेल. तर मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घालते. चांगला पिळून रस घालायचा आहे आपल्याला. आता रस घातल्यानंतर यामध्ये घालूया आपण थोडंसं पाणी आणि घट्टसर अशी ही आपण चटणी वाटून घेऊया. एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. बघा चटणी आपली वाटून झालेली आहे मस्त. ही कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही खाऊ शकता. झटपट होणारी ही चटणी चवीलाही खूप अप्रतिम लागते. तर ही चटणी आपली तयार आहे. आता वळूया आपण पुढे. तर बघा इथे मी घेतलेले आहे 6 ब्रेडच्या स्लायसेस घेतलेले आहेत. कधी कधी काय होतं, ब्रेड उरतो आणि त्याचं मग काय करावं सुचत नाही, तर तुम्ही यावेळेस असं स्नॅक्स बनवू शकता. तर आता या ब्रेड स्लाइसचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया. सर्व ब्रेड स्लाइस मी इथे तुकडे करून घेते. ताजा ब्रेड घेऊनही तुम्ही बनवू शकता आणि उरलेल्या ब्रेडपासून तर पर्याय छान आहे बनवण्यासाठी. तर इथे मी सर्व ब्रेड जे आहे असे छोटे छोटे तुकडे करून घेते. हे बघा आता ब्रेडचे आपल्याला सर्व तुकडे करून झालेले आहेत. आता एक मी मोठा मिक्सरचा जार घेते आणि यामध्ये आपण घालणार आहोत हे सर्व ब्रेडचे तुकडे. तर जरा मोठ्या साईजचा मध्यम असं जार तोच घ्या, म्हणजे सर्व तुकडे एकसाथ राहतील. आणि बारीक एकदम आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत, म्हणजे आपले ब्रेड क्रम्स तयार होतील. तर बघा इथे मिक्सरमधून हा ब्रेड आपण फिरून घेतलेला आहे, मस्त बारीक झालेला आहे. हा ब्रेड क्रम्स म्हणूनही तुम्ही वापर करू शकता. असं थोडंसं तव्यावरती गरम करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता हा जो ब्रेड आपण वाटून घेतला होता तो पूर्ण एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. सोबतच ह्यातमध्ये हलके फुलके मसाले घालणार आहोत. तर इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे हळद पावडर, कलर खूप छान येतो. सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते. तुमच्याकडे जो रेग्युलर मसाला असेल तुम्ही वापरता तो तुम्ही घालू शकता. 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. मुलांसाठी करत असाल तर हिरव्या मिरच्या न घालता लाल मिरचीचं वाढवू शकता तुम्ही. सोबतच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडेसे उकडलेले स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. शिमला मिरची घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली. आता तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतात ते यामध्ये घालू शकता. एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो कुस्करून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता बटाटा मी कुस्करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया आणि चवीनुसार घालूया मीठ. आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला चीज आवडत असेल तर चीज घालू शकता, पनीर आवडत असेल तर पनीरही घालू शकता. पण मी बेसिक जे घरामध्ये साहित्य आपले असेल त्यापासून बनवायचं स्नॅक्स कसं ते दाखवते. बटाटा यासाठी घातलेला आहे कारण आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. त्यामुळे बटाट्यामुळे काय होतं, ओलसरपणा येतो. त्यामुळे मी इथे बटाटा घेतलेला आहे. आणि भाज्या आपण यामध्ये कांदा वगैरे घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मग कांद्यालाही पाणी सुटतं. त्यामुळे हे मिश्रण आपण घट्टसारखं गोळ्यासारखं ह्या सर्व ह्याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला. तर बघा व्यवस्थित आपण घट्टसर याला मळून घेतलेलं आहे. आता याचे छोटे छोटे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहेत आधी. आणि चपटा असा कटलेटचा किंवा पॅटीचा शेप तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जसा शेपमध्ये बनवायचं असेल तसं बनवू शकता. आणि शेप कसाही असला तरी दिसायला सुंदर लागतात. हे सुंदर दिसत आणि चवीला तर अप्रतिम लागतात. तर बघा कुठलंही बेसन वगैरे न घालता आपण हे बनवलेले आहेत. पिठाचा जे ब्रेड आहे त्यामध्ये मस्त असे पॅटीस तयार होतात.
हातावरती गोल गोल फिरून याला कटलेस किंवा पॅटीससारखा शेप द्यायचा आहे सर्व बाजूनी. आणि जास्त जाड करायचे नाहीत, मध्यम असे आपण हे वडे बनवून घेणार आहोत बघा. तर या पद्धतीने आपण हे पॅटीस बनवून घेऊया. आणि गॅसवरती पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय जसं तुम्हाला आवडत असेल तसं करू शकता. तर इथे मी शॅलो फ्राय करते. तरीही मध्यम गॅसवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत. गॅस मध्यमवरती ठेवायचं म्हणजे काय होतं, आतपर्यंत हे व्यवस्थित फ्राय झाले होतात. आणि यामध्ये आपण कच्चा कांदा वगैरे वापरला आहे, तो व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे, त्याचा कच्चेपणा जाईल. म्हणून मध्यमवरती आपण हे तळून घेणार आहोत. तर मध्ये मध्ये आलटून पलटून हे तुम्ही सर्व बाजूने व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा असं मस्त असं एक साईडने कलरही खूप छान आलेला आहे. तर दोन्ही साईडने व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत. बघा किती सुंदर दिसतात आपले हे पॅटीस. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे आपले मस्त असे चटपटीत स्नॅक्स तयार आहे. चटणी बरोबर तर अप्रतिम लागतात. बघा किती सुंदर दिसत आहेत, कलर किती छान आलेला आहे बघा. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशाच छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. स्नॅक्सच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत. आताच मी तुम्हाला बटाटे वडे लॉलीपॉपच्या शेपमध्ये कसे बनवायची त्याची ही रेसिपी, 2 प्रकारच्या वड्यांची रेसिपी मी शेअर केलेली आहे. तीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता.